नमस्कार मित्रांनो, मी जीवन पवार. तुम्ही बघत आहात माझा यूट्यूब चॅनल टेक जीवन मीडिया. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग आणि रेकॉर्डिंग कसं करतात या संदर्भात मी आज माहिती सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. हा बोया कंपनीचा माईक आहे आणि याच्याने मी रेकॉर्डिंग करत असतो. मी काय बोया कंपनीची ॲडव्हर्टाइजमेंट करत नाहीये, पण चांगली क्वालिटी भेटते, रेकॉर्डिंग चांगली होत असते. हे बघा, याच्यात माईक आहे, मोबाईलला सी कॉर्ड कनेक्टर आहे, याला वायरलेस कॉलर माईक पण म्हणतात, आणि माईक चार्जिंगसाठी कॉर्ड आहे. आणि हे मोबाईल रेकॉर्डिंगसाठी कसे यूज करायचे ते मी दाखवते. बघा, हा सी कॉर्ड कनेक्टर मी मोबाईलला कनेक्ट करत आहे. जिथे आपण चार्जिंगची वायर लावत असतो तिथे हा कनेक्टर जोडायचा आहे. आणि ह्या माईकला एक बटन असतं, ते बटन प्रेस करायचं, ग्रीन लाईट लागेल. ग्रीन लाईट लागल्यावर हा माईक आपल्या मोबाईलला कनेक्ट झाला याचं समजायचं आणि कॉलरला लावून घ्यायचं आणि रेकॉर्डिंग करायची. आणि मला जर ब्लॉग बनवायचे असेल तर मी ही व्हिडिओ मेकिंग किट हिचा वापर करत असतो. ते कसं यूज करायचं ते मी सांगतो. चला मित्रांनो, मी पुन्हा सांगतो, मी कोणत्याही कंपनीची किंवा ब्रँडची ॲडव्हर्टाइजमेंट करत नाहीये. फक्त स्वस्तात व्हिडिओ किंवा ब्लॉग मला कसे बनवता येतील यासाठी लागणारे स्वस्तातले इन्स्ट्रुमेंट मी तुम्हाला सांगतोय. हा माईक 300-350 रुपयाला मार्केटमध्ये ऑनलाईन कुठेही भेटेल. आणि राहिले ही किट पण एक 600-700 रुपयापर्यंत कुठेही भेटेल. मी हे ऑनलाईन परचेस केलेले होते. व्हिडिओ मेकिंगसाठी ही किट अशी यूज करतात. किटच्या माईकला त्या वायरचा एक टोक जोडायचा आहे आणि एक जिथे आपण हेडफोन लावत असतो, मोबाईलचे हेडफोन स्पीकर लावत असतो, त्याला एक टोक जोडायचं. आणि ह्या किटला एक लाईट आहे, त्या लाईटला मागून बटन असतं. बघा, हा लाईट ऑन करायचा म्हणजे आपल्या चेहऱ्यावर पडेल आणि व्हिडिओ चांगला येईल, आपला चेहरा क्लीन दिसेल. मित्रांनो, हा माईक आणि व्हिडिओ किटचा व्हिडिओ मी कसा बनवला आहे ते तुम्हाला दाखवतोय. त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवर यायचंय. तिथून काइन मास्टर व्हिडिओ एडिटिंग ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर मग चला तुम्हाला मी प्रत्यक्षात करून दाखवतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम प्ले स्टोअरमधून काइन मास्टर ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. माझ्याकडे ऑलरेडी डाउनलोड आहे म्हणून मी तो ओपन करतोय. तो ओपन झाल्यावर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. येथे न्यू क्रिएट याच्यावर क्लिक करा. 16.9 रेशो दिसतोय बघा यूट्यूबसाठी, त्याच्यावर क्लिक करा. येथे खाली क्रिएट दिसतंय बघा, त्याच्यावर क्लिक करा. आता इथून तुम्हाला एक बॅकग्राऊंड, व्हिडिओचा बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचा आहे, तो सिलेक्ट करून घ्या. आणि जेवढं आपल्या व्हिडिओचं ड्युरेशन आहे तेवढं त्याची लेंथ वाढवून घ्या. हे बघा, इथे मी येलो कलर चूज केला आहे, त्याची लेंथ वाढवतोय बघा. व्हिडिओच्या ड्युरेशननुसार त्याची लेंथ वाढवून घेतोय. तुम्ही पण असं करून घ्यायचं. मित्रांनो, मोबाईलची स्क्रीन माझ्या मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं लावतात ते. आता फक्त काइन मास्टर ॲपमध्ये व्हिडिओ एडिटिंग कशी करतात आणि मी हा व्हिडिओ कसा बनवला आहे ते तुम्हाला सांगतो. मित्रांनो, हे फोटो मी अगोदरच काढून ठेवलेले आहेत. माझ्या मोबाईलच्या गॅलरीमधूनही मी घेतो आहे आणि व्हिडिओसुद्धा मी पहिलेच बनवून घेतलेले आहेत. ते व्हिडिओसुद्धा मोबाईलच्या गॅलरीमधून मी काइन मास्टर ॲपवर घेतोय आणि ते कसे लावायचे ते तुम्हाला दाखवतोय. मित्रांनो, काइन मास्टर एडिटिंग ॲप अगदी सोपा आणि सरळ ॲप आहे. प्रत्येक यूट्यूबर शक्यतोवर ह्याच ॲप्लिकेशनचा यूज करत असतात. सोप्या पद्धतीने इथे सर्व फंक्शन आहेत. याच्यामध्ये पेड पण आहे आणि फ्री व्हर्जन पण आहे. तर आपण हे फ्री व्हर्जन यूज करतोय.
आता हे पूर्ण व्हिडिओ एडिटिंग झाल्यावर मित्रांनो वरती ॲरोचं बटन दिसतंय, त्याच्यावर क्लिक करा. व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्या, आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. हे अगदी फ्री आहे मित्रांनो. सबस्क्राईब करा. चला भेटू पुढील व्हिडिओत. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.